UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार। अजित पवारांची ग्वाही। महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची। मुंबईत अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन। महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी। एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही। 1985 पासून महाराष्ट्रात एकाच पक्षाचं सरकार कधीच आलं नाही। शहांच्या वक्तव्यानंतर अजितदादांची प्रतिक्रिया। लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला। संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय। देवेंद्र फडणवीसांचा दावा। मुस्लिमांच्या मतांना वोट जिहाद म्हणणाऱ्या फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी। नाना पटोले आक्रमक। तर लव्ह जिहादबाबत कारवाई करताना धर्माविरोधात बोलणाऱ्या आमदारावरही कारवाई करा। पटोलेंचा नितेश राणेंवर निशाणा। दसऱ्याच्या मुहूर्तावर विजयाची यादी बाहेर पडलेली असेल। गट बसण्याच्या जवळपास जागा वाटप फायनल होईल। मवियाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड। घटनेच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज गायब। संस्था चालकांना घटनेची कल्पना असूनही लपवली। हायकोर्टाचं निरीक्षण। बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। दोघांना अद्याप अटक का नाही? आरोपींना अटकपूर्व जामिनाची वाट पाहत आहेत का? हायकोर्टाचे प्रकट सवाल। नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरणात डीनची बदली। मात्र काही तासातच तरुणीला पाठिंबा देणाऱ्या महिला डॉक्टरला नोकरीवरून काढल्यानं नवा वाद। लक्ष्मण हाकेंची मराठा कार्यकर्त्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार। 20 ते 25 जणांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मराठा कार्यकर्त्यांनी धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप। शिंदे समितीनं सरकारच्या मताप्रमाणे अहवाल दिला। देवस्थानकडचे नोंदीचे पुरावे समितीनं घेऊन अधिकृत मानावे। अहवालावरून जरांगेंचा सरकारवर निशाणा। शिंदे समितीमुळे 2.25 लाख कुणबी नोंदी दिल्या। दाखले अधिक सोपे कसे करता येईल असे निष्कर्ष समितीच्या अहवालात। मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। मुंबई पुणे शिवनेरी एसटी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नेमली जाणार। प्रत्येक एसटी स्टँडमध्ये महिला बचत गटाला स्टॉलसाठी जागा देण्यात येणार। महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांचा निर्णय। सिडकोच्या एकूण 67,000 घरांसाठी 7 ऑक्टोबरला लॉटरी। पहिल्या टप्प्यात 26,000 घरांची लॉटरी निघणार। अध्यक्ष संजय शिरसाट यांची माहिती। कळव्याच्या सह्याद्री शाळेतील 38 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा। महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।